बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक करण्यात आली। राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। रोह्यात भाजप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा भाजपचा आरोप आहे। उमेदवाराला मारहाण केल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला। बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली। दगडफेकीमध्ये 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांची तोडफोड केली। येवल्यात पत्रकार केंद्राबाहेर राडा झाला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये राडा झाला। दोन्ही पक्षांचे समर्थक आपापसात भिडले। तासगावमध्ये भाजप आणि शरद पवार गट आमने सामने आलेत। मतदान केंद्रावर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप करण्यात आला। इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या ठिकाणी पुन्हा राडा झालाय। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। निवडणूक आयोगानं निकालाची तारीख पुढे ढकलल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला। जामनेर शहरात बोगस मतदार सापडले। पवार गटानं आक्षेप घेतला असून बूथ प्रमुखानं कारवाई केली। बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं। जालन्यात भाजप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। मतदारांना बूथमध्ये सोडण्यावरून कार्यकर्ते भिडले। अंबड येथील मतदान केंद्र क्रमांक 1 मध्ये ही घटना घडली। तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील बूथवर मतदान करताना महिलेचा मृत्यू झाला। हृदयविकाराचा झटका आल्यानं महिलेचा मृत्यू झाला। इंजवारीत वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला। शेतापासून अगदी काही अंतरावर महिलेचा मृतदेह आढळला। वन विभागाकडून वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। चंद्रपुरात मतदारानं ईव्हीएम मशीन फोडली तर नगर परिषदेत मतदान प्रक्रियेला गालबोट लागलंय। सावंतवाडीमध्ये भाजप आणि शिवसेनेत राडा झाला। पोलीस ठाण्यामध्येच 2 गटात राडा झालाय। बूथ समोर गाडी वेगानं नेल्यानं वाद झालाय। राड्याचं धमकीत रूपांतर झालंय।